श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 आओ आरती घ्या. सोनू आरती घे बाळा. जय श्री स्वामी समर्थ. उरकलं का तुझं? उरकी ना लवकर तू. होय ग मनीषा, मी जातो बघ पुढं. होय आणि मागून ये लवकर. बर. आणि झणझणीत काहीतरी तिखट खायला घेऊन ये. होय हो. होय आणते. जाऊ का? होय. मनीषा मी जातो ग. आणि तुझं झाल्यावर लवकर ये मागून. हो वाय वाय येते. बर बर जाऊ का? हा सोनू उरकलं का तुझं? उरकलं? चल स्वामींना नमस्कार कर. आहे अशी का बघतीयस? काय मागितलं स्वामींकडे? मी स्वामींना हे म्हणाले की माझ्या आई आणि बाबाला सुखरूप ठेव आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण कर. किती गुणाचं ग माझं लेकरू. कोणाची नजर न लागो ग तुला. आई किती काळजी घेतेस तू माझी. लय प्रश्न सुचतात तुला. चल लवकर. उशीर नाही झाला का? शाळेत जायला उशीर नाही होत का तुला? अगं बसतेस काय? तुला शाळेत जायचंय ना. आणि शाळेत भांडणं करत नको जाऊ. व्यवस्थित जायचं. डबा खायचा. चांगला अभ्यास करायचा. समजला? चला शाळेत नीट जायचं. हो हो चांगला अभ्यास करायचा. हा मी करते. शाळा सुटल्यावर घरी जायचं नीट. हो हो आणि कोणाशी भांडणं करायची नाही. नाही करत मी आई. ठीक आहे. चांगला अभ्यास कर ग. गुणाचं माझं बाळ. कोणाची नजर न लागो. जा आता. टाटा. टाटा. त्या माणसाला ठेसा बनवायचा. तुझ्या स्वामी स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी. ह्याचा करायचा होता. झणझणीत बनवला आता. चाल लागून लवकर. लय उशीर झाला. चार मिनिट कमी दिलेलं दिसते. मालकाला कळलं तर ऐक ते मालक मला लय हानीन राव. हॅलो नमस्कार. गाण्या बोलतोय. अहो काय शेट एवढं पेमेंट बिमेंट घेता आणि सिमेंट कमी पाठवता. हा मालकाला कळलं तर कितीत पाडायचं मला ते. बरं ठेवा दुसरं सिमेंट बघतो. आयला मनीषा एकटीच. मालकाला सांगितलं पाहिजे. मालक लय खुश होतील. मालक 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 ओ मालक 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 मालक. मनीषा आली राहण्यात आपल्या. खरं काय? बसा बसा.
तुझ्या बापाने तरी कधी सायकल तरी चालेल का भाड्या हो की माग मेन महत्वाच्या टायमिंगला तुला सुस्त काय रे ते हा? चल 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 हो मालकीन बाई जरा महत्वाच्या कामाला चालू जरा उशीर होईल बरं गण्या नक्की आलती ना बर चल 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 तुम्हाला सांगतो ती मनीषा मला एकटी दिसली पुढे पळत पळत तुमच्याकडे आलो बा. होय अरे पण भाड्या हे लवकर सांगत महत्वाची गोष्ट विसरतोच बघ तू अहो मला माहितीये महत्वाची म्हणून तर पळत आलोय बघा. चप्पल पण तुटली चप्पल तेच तुम्हाला सांगाय आलो काय सांगू मालक. अरे पण तू पुढे गेली पुढं मालक आपल्या रानात पुढे वर लागल्या हा आपण भोपळे ते लावलेत बघा. आणि सुभ्या होता का सुभ्या तुझ्या सोबत सुभाष नव्हत्या एकटी घेतली म्हणून. अरे मला आल्या सांगायचं ना भाड्या तू आहे ना असा टाइमपास करतो निसता पळत आलो चप्पल तुटली त्याच्यात आमची मालक तरी आलो तर तुम्हाला कदर राय मालक आमची मालक. सोडतच नसतो आज हा इथं इथं मला चल 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 मला उशीर चल चल आज सोडतच नाही तिला मी अरे तिकडेच गेली ना चल की लवकर आबा डब्याची पिशवी आणली मी. आले होय तुम्ही म्हणले होते ना तिखट खायचंय त्याच आणलंय तुमच्यासाठी. काय ठेसा आणलाय अगं बाई एकदम बेस्ट झालं बघ ठेसा आणलाय म्हणल्यावर पण होय ग तिखट लागल्यावर त्याच्या बरोबर गोड थोड आधी सांगायचं की व साखर घेऊन आली असती की. अगं माझी इडी गोळी राधा अगं त्या साखरेपेक्षा तर तूच गोड. हो काय पण काय म्हणता तुम्ही मालकानी पाहिले ओरडतील की ते. गण्या हा मालक त्या आईला तू तर म्हणला एकटीच गेली रून रानात अयो मालक तुम द्यावा शपथ मी एकटी बघितली होती. तो शोभा आहे की संगतीच्या ह्या आईला आज इरीचं पाणी उपसायचं होतं माझ्या इजनानी सगळं बघ मातीत घातलंस तू आणि तिच्या आईला झाडाखाली बसल्या दोघं चल बरं बघू आपण त्यांच्याकडे काम धंदा सोडल्यात झाडाखाली निवांत बसल्यात. अगं मी तुझा मालक आहे आणि तू माझी मालकीन. जाओ तिकडे काय पण काय म्हणता तुम्ही. मी जाते मला चांगलं काम आहे. बरोबर जा ओ सुभाषराव मालक सुभाषराव इकडे. अरे कळतंय की भाड्या काय रे सुभाष कुठवर आलंय काम आणि कवा पतूर होईल. 2 दिवसात होईल की मालक. पटापटा हात उचला वाटलं तर बंगल्यावरच 2 गडी घे हाताखाली आणि उद्याच्या उद्याच काम झालं पाहिजे. होय होय मालक. अरे या दोडक्यावर मावा किती पडलाय का बघा लक्ष द्या जरा. 2 दिवसात फवारणी करतो की मालक. लवकर लवकर हात उचला चल रे गण्या. होय होय उशीर झालाय. गण्या या सुभाचं लक्ष नाही कामावर बर का. खरंय मालक. हम्म. मालक तुम्ही काय? म्हणता ना गाण्या काय कामाचं नाही. मग रात्री दिवसाला पाणी दिले बघा कसं हिरवं हिरवं दिसते. लय कामाचा पुतळा आहे गड्या तू. मालक मी काय म्हणतोय हा. मनीषाला लावा की राहणार कामाला म्हणजे काम पटकन होते. अरे खरं तर तुलाच लावला पाहिजे शेतात कामाला आरामखोर. अजूनपर्यंत मी मनीषाला शेतात काम कर म्हणलं नाही. हा तू माझा मालक होतो का रे भाड्या. तसं नाही मालक नवरा बायको जोडीने काम करायला लागले का नाही काम असे पट 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 होतात म्हणून म्हटले बाकी काय नाही. अरे काम राहतील बाजूला ही दुसराच उद्योग करतील रताळ्या. काही म्हणा मालक मनीषाला बघितलं का नाही तुमच्या चेहरा एवढं भारी हसू येते का नाही. तिची जागा बंगल्यात आहे. काय म्हणजे बंगल्यातल्या खाटात आहे खाटावर तुम्ही तुमच्या शेजारी ती. एकदम मुद्द्याचं बोललास बघ गण्या. कधी कधी तू बरोबर बोलतो बर का पण पुढचं बोलतोस. चालायचं आता काय. पुढे रताळ्या.
काय गे मनीषा हा? का ग मनीषा, झाली का फरची पुसून? वय झाली बाईसाहेब मी वरचे कपडे धुते. बर बर, घे उरकून लवकर. वय अहो मालकीन बाई जरा आमच्याकडे बी लक्ष द्या हा? कवाच आम्ही इथं येऊन बसलोय आणि काय तुमचं सारखं ते मनीषा मनीषा हा? तुमचं तर काय पण असते बघा. चांगली पोर हाय, कामातही चांगली हाय, दोघं नवरा बायको चांगली हाय. अहो मालकीन बाई कुणाचं मन कधी बदलल सांगता येत नाही. अव तसं काही नाही हो, माझा डोळे झाकून विश्वास आहे दोघांवर. लबाडी करायचा प्रश्नच येत नाही. स्वामींचे भक्त आहेत दोघं पण. असं आता त्या नवरा बायकोचं पोथी पुराण आणि तुमचा स्वामीचा जप करून झाला असेल ना तर खाण्यापिण्याचं बघा हा? अहो भुका लागल्यात आमसनी. अरे देवा, विसरलेच होते. लगेच वाढते बर का. मनीषा ये ग जरा किचन मध्ये. ये मनीषा अग मनीषा मनीषा अग मनीषा काय ग तू आलीस वय मनीषा हा? झाले का दूध कपडे ग वय मनीषा मनीषा अहो कुठं चाललं एवढं काही काही नाही. अयो रडतय वय. हाय 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 डोळे पुसायला का आमच्या देऊ का तो मीच पुसतो. आईला म्हणे या मालकाला ना काही समजतच नाही बघ. जरा पाय माणसासोबत कसं फिरमानं बोलावं. ए मनीषा येते का केळीच्या बागेत जरा महत्वाचं बोलायचं होतं. गण्यात तुला नीट सांगते, माझी वाट सोड आणि व्यवस्थित राहा. अगं तुझी वाट अडवलीच कुठं, उलट मोकळी करायला आलोय. जरा नीट बोलतो का आता? अगं मनीषे तुझ्या ताटात 5 पकवान असताना तुला खावा ना आणि तुझा जीव अडकलाय त्या भाकरीच्या शिळ्या तुकड्यात. तुला गोडी सांगितलेलं कळत नाही का? सरळ सरळ सांगतो, मालकाला ना तुला खायच्या, मालकाला ना तुला शेतात नाही मालकाच्या खाटेवर काम करताना बघायचं. होय ग हा काय झाले, झोप येत नाही काय? अहो मला ना आपल्या मालकाचा स्वभाव नाही आवडत बघा. तुला घाण नजरेने बघतोय माझ्याकडं. मालकाची नजर काय व्यवस्थित नाही वाटत बघा. अग आपल्या लग्नाच्या आधीपासून मी त्या मालकाला वागतो आणि त्या माणसाचा स्वभावच तसा आहे बघ. आणि मुळातच ते तापाट आहे बघ. अगं पण माणूस लय दिलदार हाय त्यो. लय विचार नको करूच बसू. झोप बरं आता. बरं ऐका की, लय दिवस झाला अक्कलकोटला नाही गेलो आपण. या वर्षी जायचंय अक्कलकोटला. अगं मी मालकाला आधीच सांगून ठेवलंय
अक्कलकोटला जायचंय म्हणून. आता ह्या रविवारी आपण अक्कलकोटला जाऊ. हे बेस्ट केलं तुम्ही. बरं झोप बरं आता. हाय. आई लवकर आवर ना, आपल्याला स्वामींच्या दर्शनाला निघायचंय. थांब ना सोनू जरा वेळ. लवकर चल ना. आवरते ना मी. डबा घेऊ का नको? आणि किती अपासरा केलाय का तू? लवकर आवर ना. आवरते ना. उरका 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 लवकर. तुम्ही पण उरका. हा झालं, माझे कपडे घालतो बघ. दर्शन घे. त्याला उरका लवकर, गाडी जायचं टायमिंग झालाय बघा. हो थांबा. पुन्हा गाडी गेली तर मग पाय पाय जायला लागत. कपडे नवीन घ्यायला लागते बघ, आता फाटत राहिलं. या इकडे. चल उरका. स्वामी, काय चुकलं म्हटलं असेल तर माफ करा. खूप दिवसांनी तुमच्या दर्शनाला येतोय आम्ही. हा प्रवास सुखाचा भाऊ द्या. श्री स्वामी समर्थ. चला 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 चला. चला आवरा आवरा. सोनू चप्पल घाल आधी. हो आई. ही पिशवी धरव. ते घर लावते. ये आम्ही स्वामींच्या दर्शनाला जाणार. ये बाबा, मला कसं तरी होतंय. बाबा, आई. अगं सोनू, अगं सोनू काय झालंय? काय झालं? अगं सोनू, काय सोनू झालं? बाळा, काय झालं तुला? सोनू, सोनू उठ ना. पाण्यात लवकर. ए सोनू, सोनू, अगं ए सोनू, ए सोनू, ए आणखी लवकर पाणी. आणते ना. सोनू, सोनू ए, बाळा सोनू. उठ ना. सोनू उठ. अहो काय बघता तिला दवाखान्यात घेऊन चला. डॉक्टर डॉक्टर बघा काय झालंय. बघा ना, सिस्टर बघा ना. तू बस इथं. डॉक्टर, हे बघा, रिपोर्ट आल्याशिवाय मी काही सांगू शकत नाही. यांना माझ्या कॅबिन मध्ये पाठवा. ओके.
नमस्कार डॉक्टर. नमस्कार नमस्कार. बसा. हे बघा कांबळे, तुमच्या मुलीचं लवकरात लवकर आपल्याला ऑपरेशन करावं लागणार आहे. पण झालंय काय डॉक्टर? कांबळे, तुमच्या मुलीला ब्रेन ट्यूमर झालेला आहे. अहो पण म्हणजे काय? ब्रेन ट्यूमर म्हणजे मेंदूच्या पेशींची अनियंत्रित वाढ, ज्यामुळे मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी तयार होतात आणि त्यामुळं ब्रेन ट्यूमर होतो. अहो आता कांबळे, आपल्याला लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागणार आहे. तुम्ही वेळ घालवू नका. तुम्ही काय बी काळजी करू नका मॅडम, मी पैशाची व्यवस्था करतो. फक्त आमची सोनी बरी झाली पाहिजे. तुम्ही काही काळजी करू नका. मी लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरू करते. आहे काय झालं तुला? काय रडतीयस? बाबा काय झालंय मला? काय नाही झालं बाळा तुला. पण आपण तर स्वामींच्या दर्शनाला निघालेलो होतो ना, पण इथं का थांबलोय? सोनू तू आराम कर बरं, उग प्रश्न विचारित नको बसू. काय नाही झालं बघ तुला. अहो काय नाही झालं म्हणताय, पण मला सांगा आपल्या मदतीला कोणता तरी पाहुणारा आलाय का हो? अगं जाऊ दे ग, हाय की स्वामी आपल्या पाठीशी. तू काय बी काळजी करू नकस. अगं मी बंगल्यावर गेलो होतो, मालक कुठतरी बाहेर गेलत, तसा मी मालकीन बाईला निरोप दिला या. बघू काय होतंय ते. मी पण बाईसाहेबांशी बोलून बघते. बर बघू जसं होईल तसं होईल, तू नको काळजी करू. काय झालं ताई, रडताय का? नाही काय नाही झालं. हो नका काळजी करू, होईल सर्व ठीक. स्वामी आहेत ना तुमच्या पाठीशी. श्री स्वामी समर्थ. त्यांच्याच भरोशा आहे आम्ही आता, नाही का हो? होय होय. हो उद्या ऑपरेशन आहे ना तुमच्या मुलीचं. मला माहित आहे खूप अडचणी आहेत तुमच्या माग, पण निश्चिंत राहा, स्वामी आहेत ना तुमच्या पाठीशी. आणि असंही स्वामी म्हणतातच ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्याच्यामुळं भिवू नका, स्वामी सर्वांच्याच पाठीशी असतात. श्री स्वामी समर्थ. होय का? तू का पाहते अशी? काय नाही, तुम्ही थांबा मी आले. अगं ए वैशा, श्री स्वामी समर्थ. कोण आहे ते आणि हे असं कस काय बोलत होते? हा स्वामींचाच काहीतरी साक्षात्कार असेल. स्वामी, श्री स्वामी समर्थ. आता कोण बोलू? मालकीन बाई. हॅलो, हा बोला की मालकीन बाई. अहो मी निघते आज दुपारच्या गाडीनं. अहो तुम्हाला तर माहेराला जायचं होतं, तुम्ही अजून घरीच? हा? आता कधी जाणार, कधी येणार तुम्ही? अहो मी मुक्कामी चाललीये. काय मुक्कामी? का काय झालं? एकच दिवस चालली, कायमची नाही चालली. अगो बाई महत्वाचं सांगायचंच राहिलं. अहो ते सुभाष घरी आले होते सकाळी. पण सुभाष होय, आणि त्याने तर मग सुट्टी घेतली होती आज. अहो त्याला पैसे पाहिजे होतं, त्याची पोरगी ऍडमिट आहे वाटतं दवाखान्यात. बर 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 बर, ठेवा तुम्ही आता, निघा तुम्ही, बघतो मी. ओ होय ठेवती. आईला सुभाषची पोरगी आजारी, पैसे लागतात. काय बरं झालं असेल पुरीला? मनीषाला धीर दिला पाहिजे. कसं हा?
काय चुकलं स्वामी माझं? सांगा ना, काय चुकलं की ज्याची तुम्ही मला एवढी मोठी शिक्षा दिली, एवढी मनोभावे तुमची सेवा करते? कुठे कमी पडले मी ते तरी सांगा. आणि द्यायचीच होती तर मला शिक्षा द्यायची ना. माझ्या लेकरांनी कुणाचं काय बिघडवलंय? सांगा ना स्वामी. मनीषा, अगं नको रडूस. अगं होईल समजा ठीक. काय होईल हो? कसं होईल सांगा ना. माझं लेकरू. अगं तू शांत हो बरं अगोदर. हे बघ, स्वामी आहेत आपल्या पाठीशी. तू नको रडूस, नको काळजी करूस. अहो देव आपली का परीक्षा घेतोय हो? कुठनं आणायचे एवढे पैसे आपण? अगं करू आपण काहीतरी. तू नको काळजी करू. त्या पाहुण्या माणसाकडे जातो, काय मदत होते का बघतो. नाहीतर मी गावाला जातो, दादा करेल काहीतरी मदत. बरं ठीक आहे, मी पण माहेरी जाऊन बघते. झालं काय तेवढंच तर. नको काळजी करू, काय नाही होणार आपल्या सोनीला. काय हो सुभाष भाऊजी, लय वर्षानं मोठ्या भावाची आणि वहिनीची आठवण काढली. नाही म्हणलं जिवंत आहे का मेला बघायला आला का काय? का काही काम काढलं मोठ्या भावाकडं? त्याशिवाय तुम्हाला आमची आठवण येणार कशी? तू जरा थोबड पण ठेवते का? इतक्या वर्षाने आलाय तो, तर चहा पाण्याचं बघायचं. जा घरात. तिचा स्वभाव तुला माहिती. तिचं लय नको मनाला लावून घेऊ. पण काय म्हणतो बोल. दादा, सोनूला दवाखान्यात ऍडमिट केलं या. तिच्या इलाजासाठी पैक लागत आहेत, म्हणून तुझ्याकडे आलतो बघ. अरे पण काय झाले सोनूला? अरे ती कसली तरी मेंदूत रक्ताची गाठ झाली बघ. काय बोलतोय? कस काय झालंय? लय दिवस झालं अक्कलकोटला गेलो नाही, म्हणून स्वामींच्या दर्शनाला निघालो होतो. आणि घरून निघताना सोनू चक्कर येऊन पडली. शांत हो. रडू नको. स्वामी सर्व ठीक करतील. हे बघ, तुझा मोठा भाऊ म्हणून मी तुझी काय मदत करू? बोल तू बोल. दादा, बाबांनी आपल्या दोघांच्या नावावर शेती केली होती. माझ्या वाट्याचं जर शेत मला दिलं असतं तर मी ते विकून दवाखान्याचा खर्च भागवला असता. आओ हा? जरा आत येतं का? काम आहे एक. बर बर, आलो आलो आलो. काय हो? उगं ते तुमच्या भावाच्या डोळ्यातले 2 थेंब पाहून उगं पाघळून जाऊ नका बरं. त्यांची असली नाटकं मी चांगलीच ओळखून आहे. अगं, तिची मुलगी हॉस्पिटलला आहे आणि तू खोटं का बोलून सांग बरं तू.
गप्प बसाव तुम्ही. अगं त्याचं जे हक्काचं आहे ते आपल्याला त्याला नियमाने द्यावं लागेल का नाही सांग बरं तू. कुठून कुठून देता तुम्ही? काय जरा डोक्यावर पडले का हो? आपल्या पिंकीच्या लग्नाच्या खर्चासाठी आपण देशात पोलीस पाटलांकडे घाण ठेवले की. अयो तरी मी तुला म्हटलं होतं अशी थेरक करू नको. आता आपण त्यांची फसवणूक करतोय असं तुला वाटत नाही का? गप्प बसा. त्याची मुलगी हॉस्पिटलमध्ये आहे, ऑपरेशन करायचे, पैशाची गरज आहे त्याला, आणि आपण असं त्याला मोकळ्या हाताने पाठवायचं बरं वाटतं का? सांग बरं तू तरी. कुठून देता? एकुलती एक पोर आहे माझी. तिचं काय लग्न काय देवळात लावणार होता वय? तिच्यासाठी एवढं बी नको. नाहीतरी तुमचं अख्खं खानदानच उलट्या खोपडीचे. अगं पण त्याची पोरगी हॉस्पिटलमध्ये आहे, पैशाची गरज आहे त्याला. गप्प बसावं तुम्ही. एक शब्द बी बोलू नका. तुम्ही थांबा इथंच. बिलकुल बाहेर यायचं नाही हं? बाहेर याल ना तर याद राखाल बघा. त्याला बघते मी काय करायचं ते. अगं पण थांबा इथंच. एक शब्द बी बोलायचा नाही आणि बिलकुल बाहेर यायचं नाही. नाही तर बघा याद राखा. अगं पण थांब ना. अगं सुभाष भाजी चाय घ्या. वहिनी दादा अहो त्यांच्या जरा पोट बिघडलंय हो. बाथरूमला गेलेत त्यांनी. त्यावर घ्या की चाय तुम्ही. त्याचं काय आहे ना भाऊजी, आपल्या पिंकीच्या लग्नाच्या टाइमला. पिंकीचं लग्न आणि मला दादा काही बोलला नाही. होय जरा गडबडीत झालं हो. तेच तर सांगते की मी. पिंकीच्या लग्नाच्या टाइमला पैसे कमी पडले हो, म्हणून ते शेत गहाण ठेवावं लागलं. आणि त्याचे पैसे जवळ देणार नाही तोपर्यंत शेत काय आपल्याला मिळणार नाही तर असलं काय झालं असतं तर मोठ्या भावाची जमीन तुमच्या नावावर केली नसती बाई मी. आपली सोनू बी मला आपल्या पोरी सारखीच आहे की हो. त्या लेकरासोबत असं नव्हतं व्हायला पाहिजे. भाऊजी जेवण करूनच जा आता. नाही वहिनी नको. का हो? जातो मी. दादाला तेवढा निरोप दे मी विचारलंय म्हणून. वय वय सांगते. जाऊ का? हो काळजी घ्या सुभाष भाऊजी. होय होय. काय बाई डोक्याचा निसता तापच आहे लोकांचा. मला जाऊ दे का माहिती. हे कुठे गेले की माणूस? हो इकडे या बरं, तुमच्याकडे बघते. ताई चहा घ्या. ताई अजिबात काळजी करू नका बघा. स्वामी सगळं ठीक करत्यान. वहिनी बाबांनी सोनी लहान असताना बँकेत पैसे टाकलं होतं. एवढ्या वर्षानंतर त्याची चांगली रक्कम झाली असं. त्याचे तेवढे पावते भेटले असते म्हणजे. अव तुमचा भाऊ ठेवतोय हवे कवाच त्यांनी खोट्या सह्या करून पैसे उडवलं. दोन्ही आयचं नीटनेटकं खायला मिळा म्हणून मी दुसऱ्यांच्या घरी धुण्या भांड्याला जाती, पैसे कमवती. पण हा मुर्दा हाणून मारून मारून पैसे घेतो आणि दारूवर फुकतो. नुसता वैताग आलाय बघा. काय म्हणालीस? हा काय म्हणालीस? राव वाटलं तर नाही तर चालते हो. अरे दादा काय अवस्था केली रे तू तुझी. नको की पीत जाऊ. ए तायडे तो आता आले मला शाळा शिकवायला. इतके दिवस कुठं होती तू? मी माझ्या पैशाची पेतो, कोणाचा बाप आणून देत नाही मला, कळलं का? तुलाच बोलतोय, बघू नको लय. हा अरे दादा माझं तरी कुठं चांगलं चाललंय र. लोकांच्या रानात सालानी कामाला जातोय बघ आम्ही दोघं नवरा बायको. आणि असं अचानक घडलंय तर तोंडाचं पाणी पळलंय बघ. हा म्हणून आली काय तू इथं? मला कळत कशासाठी आली तू? हा मला सगळं माहित असतंय. नका शिकू आम्हाला. तर बापांनी काय नाही ठेवलं इथं, काय गटूळ ठेवलं काय मायापाशी? काय नाही इथं. चालते हो चला. बरं येते मी, पण तू असं दारू पिऊन वहिनीला तरच नको देत जाऊ. नीट नाटक राहा जरा. हा तो नको मला शिकू काय करायचं काय नाही ते, कळलं का? तर माझं बघन काय करायचं ते. ज्या आहे ना तुमच्या हा घरात काय राहू का नाही की मी? तुला बी अशी दुरेन ना मी. हा लय नकर करू नको, डोक्याला ताप गेला नसता. तर माझं बघन काय करायचं ते. ज्या आहे ना तुमच्या. बघितलं का असं हाय रोजचं. अव असं वाटतं कुठेतरी निघून जावं, येऊच नाही घरी. पण परत मनात विचार येतो कोण बघायचं ह्याच्याकडं आणि कसं व्हायचं ह्याचं. थांबा मी आलीच.
या 2 कुड्या आहेत, राहू दे एवढ्या, तेवढ्याच त्याचे पैसे येत्यान. नाही नको वहिनी. अहो घ्या, दवाखान्याला होत्याल, 4 पैसे येत्यान त्याचं, त्याच्यापासून लपवून ठेवल्यात, नाही तर कवा 10 रुपये फुकले असते त्यांनी. अहो वहिनी, तुम्ही म्हणलं हेच लय झालं माझ्यासाठी. येते मी. काळजी घ्या. होय. तुझ्या मायला तुझ्या तू भकस ना पेकच भरायच्या कामाचा आहे बघ. आवा घ्या मालक. अहो मालक तुम्ही आमचं, तुमचं नाही काम केलं कसं व्हायचं. आणि मालक तुम्ही सांगितलं होतं त्या मनीषावर लक्ष द्यायला, मी बराबर लक्ष देऊन आहे बघा. अरे काय घंटा लक्ष ठेवतो गण्या तू, काय फायदा होत नाही बघ. अहो मालक त्या दिवशी डायरेक्ट बोललो ना तिला. काय 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 हे चंबरा असं उभा राहिलो आणि तिला म्हणलं मालकाच्या खाटावर जागा आहे तुझी, मालकाला ना खायची तुला. मला वाटलं मारलं. अहो त्या दिवशी पण मनीषाने असंच खाल्लं. आणि आता तुम्ही पण त्या मायला तुझ्या गण्या, तू बघस्त बायांच्या मार खायचंच कामाचं आहे बघ. तू त्याच लायकीच आहेस, बायांचा मार खातो. मनीषा, आईला ही मनीषा कधी तावडी द्यायची आपल्या गावात मला गावाला एका दिवशी गावात. मनीषा, त्या येळेला मनीषा इकडं काय आईला आजीला सोडतच नाही. ए गण्या, त्या मायला इथंच पीत बसायचं, खाली यायचं नाही. माझं महत्वाचं काम आला ना खाली टंगडच मोडतो बघ तुझं मी. आज या मनीषाला सोडतच नाही मी. बाईसाहेब, ओ बाईसाहेब. मनीषा ये मनीषा, काय ग, ये अशी जवळ ये. मालक, मनीषा, काय ग, तुझी मालकीन बाई नाही घरात, बोल. हा, नाही काय नाही, ते तुझी मालकीन बाई म्हणत होती पोरगी दवाखान्यात आहे म्हणून. हा, काय ग, ऑपरेशनला पैसे लागतात वाटतं. हा, अगं बोल की गाडा गाडा. मनीषा, ये 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 आत या. मनीषा बाई ये. अगं ये ग, ये 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 अशी जवळ ये. ये, पोरगी आजारी आहे, दवाखान्यात पैसे लागतात, देतो. मनीषा बाईला पैसे द्या. घे अगं, घे अगं, लाजू नको, घे घे, पाहिजे तेवढे पैसे घे. अगं घे, एक काम कर, सगळेच घे. अगं लागत्यात, औषधा पाण्याला लागत्यात पैसे. अगं घे घे, लाजू नको, घे घे घे. अगं घे. याच्यात माझा फायदा काय? एक काम कर ना, आजची रात तुझ्या मालकीनबाईची जागा घे.
अगे लय दिवस डोळा होता तुझ्या आज तावडीत गावली का नाही अग तुझ्यासारखी भक्कमान वजनदार बाई आज हाताळायला मिळणार आ? आज मन शांत होणार माझ मनीषा अरे राक्षसा, मदत मागायला आले होते तुझ्याकडं आणि तू असा मोबदला मागतोय ना मला. हा, तुझी माझ्या वाईट नजर आहे कळलं होतं मला. मी पण याच दिवसाची वाट बघत होते. कधी तू तावडीत घावतोय ते. कष्ट करून आणि स्वाभिमानाने जगणारी बाई आहे मी. ही पैशाची हाव दाखवून तुझा बिस्तर गरम करणारी नाहीये मी. ए भवानी, रंगाचा बेरंग करू नकोस. ये इकडे ये. एक पाऊल जरी पुढे आला ना तर बघ मग. असं तर काय, अगं तुझी लायकीचे माझ्या खाट्यावर. ए राक्षसा, माझी पोरगी दवाखान्यात ऍडमिट आहे म्हणून तुझी मदत मागायला आले होते मी. आणि तू इतके दिवस या लाचार पोटाची खळगी भरायची होती म्हणून गप्पा होते मी. आणि तू अजून माझ्या तिथून बघितलीच कुठं. असं यावेळेस तरी छाताडवलात घातली. पुढच्या वेळेस जर कुठल्या बाईकडे वाकड्या नजरेने पाहिलं ना, अशा जागेवर लाट घालेल की बायको सोबत सुद्धा झोपण्याच्या लायकीचा राहणार नाही तू. हे पैसे घाल तुझ्या मनावर. ए मनीषा, ए मनीषा, ए चायला आई घालीने अख्खा मूडच खराब केला. चायला चल उतर खाली. अरे कोण तुम्ही? अरे तुला काय करायचं? कोण आहे? खाली ये. काय तुला सांगितलं जेवण कर फक्त तू. माल किती आहे? अरे कुठं पळता तुम्ही? हा थांबा. हा अगं पुढे थांब थांब थांब. अगं थांब, कुठे निघालीस? अगं पोरी, एवढी देवी सारखी धावून आलीस, माझा जीव वाचवलास, मला तुझा आभार तरी मानू दे. अहो नको दादा, जाते मी, राहू द्या. अगं ए पोरी थांब, एवढी का गाई? बस गाडीत, तुला सोडतो मी घरी. अहो नको दादा, जाते मी. अगं पोरी, मी तुझ्या बापासारखा आहे. तू माझा एवढा जीव वाचवलास, मग तुझ्यासाठी एवढं करू शकत नाही का मी? ये बस गाडीत, चल. बरं, ठीक आहे. पण काय म्हण बर का पोरी, फार धाडसी आहेस बघ तू. एकटी दोघांना पळून लावलंच बघ. मन जिंकलंस तू माझं. चल बस, चल गाडीत. असंच राहावं लागतंय दादा. नाव काय पुरी? माझं नाव मनीषा. वा वा, फार छान नाव आहे. आणि तुम्ही कुठले? बाळा, मी इथलाच बाजूच्या गावचा आहे. आणि ती लोक कोण होती जी तुमची जीवावर उठली होती? ती लोक होय? अगे ऊसाचा पैसा भेटलाय मला, कारखान्यावर आणायला गेलतो. सरकारने चांगला भाव दिला बघ यंदा ऊसाचा, त्याच्यामुळे गेलतो कारखान्यावरती. बक्कळ पैसा आलाय. पण काय
आपल्यातल्याच कुणीतरी टिप दिली, त्याच्यामुळे कुत्री आली वाचताव. असे वय पण फार चांगलं धाडस केलं बरं का. देवी सारखी धावून आलीच बघ तू माझ्यासाठी. लक्षात घे, एकटीने दोघांना पळून लावलं, मला तर लय मजा आली. माझ्यावरती स्वामी समर्थ महाराजांची खूप मोठी कृपा आहे. मी खूप मोठा भक्त आहे स्वामी समर्थ महाराजांचा. मी पण स्वामींना लय मानते बघा. मानलंच पाहिजे. अगं ते साऱ्या ब्रह्मांडाचे नायक आहेत. होय बरोबर आहे तुमचं. अहो थांबा, आलं माझं घर. इथंच राहते मी. इथं राहते होय तू? वय वय इथं. वा 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 वा. जाते मी. माझा रोजचाच रस्ता आहे. चाललीस? बर कोण कोण असतं तुझ्या घरी? माझं धनी आणि तुझी मुलगी जी खूप आजारी आहे, बरोबर ना? तुम्हाला कसं माहिती? आम्हाला सगळं काय माहिती असतं. आम्ही सगळं काही जाणतो. बरं येते मी. बर ठीक आहे, जा. आणि हो, काळजी घे तुझी आणि तुझ्या मुलीची सुद्धा. बरं. अगं हे पुरी, अगं थांब, काहीतरी आणलंय मी तुझ्यासाठी. हे घे. नाही आहो नग. अगं घे ग, ठेव. तुला याची खूप गरज आहे आता सध्या. नाही नग हवं. अगं घे, उघडून तर बघ, उद्धार होईन तुझा. बरं. कोण आहे हा माणूस? ह्याला माझ्याबद्दल एवढं कसं काय माहिती? आणि काय ह्याच्यात? खोलून तर बघतेच. एवढे पैसे? येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी. होय मीच. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अरे होय मीच. अरे चंद्राच्या नुसत्या पूर्णत्वानं सागराच्या हृदयाला भरती आणणारा गुरुत्वाकर्षण आहे मी. विज्ञानाच्या तुझ्या अंधकारात आशेचा किरण घेऊन येणारा अध्यात्म आहे मी. एवढंच नाही तर माझ्या भक्तांच्या आयुष्यातल्या संकटांशी सामना करत सहनशीलता संपल्यानंतर त्यांना होणारा साक्षात्कार आहे. स्वामी, माझी मुलगी. रडू नकोस पोरी, आणि घाबरू तर अजिबात नकोस. तुझ्या मुलीला काहीही होणार नाही. मी माझ्या भक्तांच्या नेहमी पाठीशी असतो. लोकांनी तुझ्याशी कसंही वागू देत, पण तू मात्र तुझ्या अंतर्मनाशी प्रामाणिक राहा. अगं पोरी, तू हुशार आहेस, धाडशी आहेस आणि मेहनती सुद्धा आहेस. माझा आशीर्वाद तुझ्या आणि तुझ्या कुटुंबात नेहमी पाठीशी असेल. हे बघ, हातावरती काय ठेवलंय त्यापेक्षा का ठेवलंय याचा जास्त विचार कर आणि सर्व काही माझ्यावरती सोपून दे. चिंता आपोआप दूर होऊन जाईल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. शिव हर शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. स्वामी. स्वामी. स्वामी, तुम्ही तुमच्या भक्तांच्या कायम पाठीशी असतात. श्री स्वामी समर्थ. सदैव पाठी उभे समर्थ
आहे सर्व समर्थ, सदैव पाठी उभे समर्थ. तुम्हीच आहे सर्व समर्थ. सुख दुःख हे कष्ट मनाले, सुख दुःख हे कष्ट मनाले. स्वामी एकची मंत्र, श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी आमची माऊली, आम्हावर राहो त्यांची सुखाची सावली. सद्गुरु स्वामी आमची माऊली, आम्हावर राहो त्यांची सुखाची सावली. तुम्हीच बाप, तुम्हीच आई, तुम्हीच बाप, तुम्हीच आई. तुम्हा विन जगण निरर्थ. श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ, श्री